शिवसेनेतून करण्यात आलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा आरोप करत माजी तालुका प्रमुख ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदे यांनी आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण दिले। रोहा येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी संकटाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणारा व्यक्ती आपण असल्याचं सांगितलं। ते रोहा तालुक्यातील शिवसेनेचे फाउंडर मेंबर असून तालुका प्रमुख पदाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी पक्षवाढीसाठी मोठं योगदान दिलंय। मी रोपट्याचं वटवृक्ष केलं असं म्हणत त्यांनी आपल्या कार्याचा उल्लेख केला। दरम्यान 11 जानेवारी रोजी त्यांनी स्वतःहून तालुका प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता आणि काही काळ पक्षापासून अलिप्त राहिल्याचे त्यांनी सांगितले। यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर दक्षिण रायगड उपजिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती। मात्र 1 एप्रिल रोजी रोह्यात झालेल्या बैठकीत जिल्हा प्रमुखांनी कारवाई जाहीर केल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। ही कारवाई एप्रिल फूल सारखी वाटते अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। आपल्यावरील कारवाई अन्यायकारक असल्याचं सांगत शिंदे यांनी पुढील राजकीय वाटचालीबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे संकेत दिलेत। तसेच रोहा तालुक्यात नवं नेतृत्व मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करत पक्षवाढीसाठी आपले योगदान सुरूच राहील असं त्यांनी स्पष्ट केलं आहे। फक्त जी काय कारवाई केली ती बेकायदेशीर आहे, चुकीची आहे, परंतु त्या कारवाईचं मी मनापासून स्वागत करणार आहे। कारण या रोहा तालुक्यामध्ये नवीन कोणाला तरी शिवसेनेचं नेतृत्व करायला संधी मिळेल आणि नवीन शिवसेना ही जोमाने चालेल आणि जोमाने दिसेल वाढलेली त्या नेत्यासाठी माझ्या निश्चित शुभेच्छा असतील। कारण मी एक मूळचा कट्टर शिवसैनिक आहे। मी 2008 पासून पहिला शिवसेनेत माझा पक्ष प्रवेश 2008 ला झाला, तेव्हाही तालुका प्रमुख होतो। त्यानंतरही असंख्य काम केलेत, आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। त्यामुळे अति खोलवरती न जाता जो दिलेला आहे, जो ज्या पद्धतीने माझ्यावरती जी जबाबदारी दिली किंवा मला जो त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही बाहेर जा पक्षातून, हे निश्चित येणार आहे। काहीतरी काय माहिती, मी आहे पॉझिटिव्ह माइंडेड आहे, मी प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्ह घेतो। म्हणून तुम्ही सगळ्यांनी बघितलंय, मी कामगार संघटना काढली तरी पॉझिटिव्ह होतो, एकटाच होतो। मी पक्षात गेलो तरी एकटाच होतो। मी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रात काम करायचं गेलं तर मी पॉझिटिव्ह जे येतं त्याला मी पॉझिटिव्ह समजतं। जे होतं ते चांगल्यासाठी होतं आणि आज जे होणार आहे, जे काय राजा केनी यांच्या माध्यमातून जे माझ्यावरती ज्यांनी जे काय करण्याचा प्रयत्न केलाय ते देखील चांगलंच आहे असं मी म्हणणार आहे।